साखर ना पाक ना मावा, सणासुदीसाठी बनवा एकदम हेल्दी असे डिंकाचे लाडू, जे हाडेदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी सगळ्यावरती छानच उपयोगी पडतात. तर चला तर पाहूया रेसिपीला आपल्याला काय काय लागणार आहे. नमस्कार, मी आहे शिल्पा आणि पुणेरी स्वादमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डिंकाचे लाडू. खूपच सोप्या पद्धतीने करणार आहोत आपण. तर इथे मी मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घालूया 2 चमचे तूप. हे घरचं साजूक तूप आहे. तुपाला थोडंसं गरम होऊ देऊयात आपण आणि मग त्याच्यामध्ये ॲड करूयात आपण थोडा थोडा करून डिंक घेतलेला आहे मी इथे. तो थोडा थोडा करून आपण ॲड करून त्यामध्ये घालून तळून घ्यायचं आहे. छानपैकी डिंकाला छान फुलू द्यायचं आहे आपल्याला. चला, आपला डिंक तळून झालेला आहे. त्याला एक डिशमध्ये काढून घेऊयात. बाकीचा डिंक पण आपण तळून घेऊयात ह्याच पद्धतीने. राहिलेला डिंक पण मी थोडा थोडा करून तळून घेतेय. एकदम घातला की चिटकून जातो तो, म्हणून थोडा थोडा करून आपण घालायचा आहे डिंक आणि तळून घ्यायचा आहे. व्यवस्थित डिंक फुगला छान असा, तर मग आपण काढून घेऊयात त्याला आपण आपल्या एक त्याच डिशमध्ये. चला, आपला डिंक तळून तयार आहे. आता इथं आपण घेतोय 1/4 कप इतके बदाम आणि 1/4 कप इतके काजू. आता त्यांनाही आपण तळून घेऊयात, थोडंसं फ्राय करून घेऊयात. ह्याच्याने काय होतं, थोडंसं फ्राय करून घेतल्यामुळे ह्याची शेल्फ लाईफ वाढते आणि बरेच दिवस लाडू टिकतात, लवकर खराब होत नाही. त्यामुळे आपण तळून घेणं गरजेचं आहे. आता मी बदाम आणि काजूही तळून घेतलेले आहेत. आता इथे मी वापरते 2 चमचे पिस्ता आणि 2 चमचे मनुके घेतलेले आहेत. इथं काळे मनुके घेतले तरी चालतात. त्यांनाही आपण हलक्या मीडियम टू लो फ्लेमवरतीच थोडंसं हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे. मनुके लगेच फ्राय होतात, लगेच काळे पडतात, त्यामुळे आपल्याला जास्त फ्राय करायचे नाही आहेत. थोडंसं फ्राय करून आपल्याला काढून घ्यायचं आहे. चला, आता ते पण फ्राय झालेले आहेत. आता आपण इथे घेतो एक अर्धा कप मखाने. मखाण्यांनाही आपण छानपैकी फ्राय करून घेऊयात. अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मखाण्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. मखानेही आपले फ्राय झालेले आहेत, त्यांना काढून घेऊयात. आता इथे मी घेतलेले डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही किसलेलं खोबरंही वापरू शकता. इथं हे सगळे मेजरमेंट सगळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता खोबऱ्यालाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. चला, खोबरंही भाजले. आता कढई एकदम आपली क्लीन झालेली आहे. आता इथं आपण वापरतोय कलिंगडच्या बिया 2 चमचे आणि 1 चमचा आपण घेतोय खसखस आणि 1 चमचा तीळ. ह्याच्याने टेस्ट लाडूची खूप स्वाद खूप वाढतो आणि टेस्टी लागतात आणि त्याशिवाय खूप हेल्दीही आहेत. तर हे नक्की वापरा. आता ह्यांना पण हलकंसं आपण भाजून घेऊयात. तर हे पहा, आपले आता हे सगळे सीड्स पण भाजून झालेले आहेत हलके हलके. आता ह्यांना पण काढून घेऊयात एका डिशमध्ये आणि सर्व गोष्टींना गार करायला ठेवायचं आहे आपल्याला. चला, आता आपल्या इथं डिंक गार झालेला आहे. आता मी इथं तुम्ही पोटॅटो मॅशर किंवा वाटी, एखादा पेला घेऊन पण तुम्ही ह्याला मॅश करू शकता. आपण असं फोडून घेणार आहोत, डिंकला मॅश करून घेणार आहोत. मिक्सरला लावलं की अगदी पावडर होते त्याची, म्हणून असं केलं की हे डिंकाचे जे मध्ये मध्ये तुकडे लाडूच्या मध्ये खाण्यात येतात तेव्हा खूप छान लागतात. क्रिस्पीनेस लागतो, क्रिस्पी होतात लाडू. त्यामुळे असे फोडून घ्यायचे. पूर्ण डिंकाला मी असं मॅश करून घेतेय. हलकं हलकं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता इथं आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण एक खसखस, तीळ आणि कलिंगडच्या बिया ज्या आहेत त्यांना आपण एकदम पल्स मोडवरती मोठं मोठं भुरडं भुरडं नुसतं वाटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. एकदम पावडर नाही करायची आहे, भरडंच ठेवायचं आहे आपल्याला. त्याला आपण काढून घेऊया आपण एका डिशमध्ये. आता त्यातच आपण घालूया काजू, बदाम आणि काजू बदामलाही बारीक करून घ्या. त्यांनाही जास्त पावडर करून घ्यायची नाही आपल्याला.
त्यांनाही भरडं आपल्याला बारीक करायचं आहे. त्यामध्येच आपण घालूयात पिस्ताही त्यामध्येच घालून आपण सर्व गोष्टींना थोडंसं पल्स मोडवरती मिक्स करून घेऊयात. हे पहा, थोडंसं मोठेच आहेत, तुकडे आहेत. ते छान लागतात लाडूमध्ये. त्यांनाही बारीक करून घेतलेलं आहे मी आता. आता आपण घेऊयात मखाने. मखाण्यांनाही आपण पल्स मोडवरतीच बारीक करून घ्यायचं आहे. मखाण्याची एकदम पावडर नाही करायची आहे आणि त्यांनाही बारीक करून घ्यायचं आहे आपण. हे पहा, मखानेही बारीक करून घेतलेत मी. सर्व गोष्टींना एका परातीत किंवा एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यायचे सर्व गोष्टी. इथे मखाने, आपण जी खसखस तिळाची पावडर केली ती पण ह्याच्यातच घालून घ्यायचं आहे. आपण जे खोबरं भाजून ठेवलं होतं ते पण घालून घ्यायचं आहे. ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डिशमध्ये सर्व काही काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता तिथेच आपण डिंकही काढून घेऊया त्याच डिशमध्ये. बघा, डिंक जास्त आपण बारीक केलेला नाहीये, मोठे तुकडे आहेत त्याच्यामध्ये. क्रश केलाय आपण नुसतं डिंकला. ह्याच्याने टेस्ट लाडूची खूप छान वाढते आणि खायला खूप छान लागतात हे लाडू. आता जे आपण मनुके मगाशी भाजून ठेवले होते, मनुके आणि पिस्ता आपण बारीक करून घेतले. मी मनुके बाजूला काढून ठेवले होते. मनुके तसेच ठेवायचे आपल्याला आणि ते घालायचे ह्याच्यामध्येच सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये घालूयात 2 चमचे इतकं तूप. तुपाला थोडंसं गरम होऊ देऊयात आपण. आणि इथं आपण ॲड करणार आहोत सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे आहे बेसन. 2 चमचे आपण बेसन ॲड करणार आहोत. जे आपल्याला मिठाईच्या दुकानात वगैरे जे लाडू भेटतात त्यांची जी टेस्ट असते, सेम टू सेम टेस्ट आपल्या लाडूला या बेसनमुळे येणार आहे. खूपच चविष्ट लागतात. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही लाडू करून पहा, खूपच खायला टेस्टी लागतात. आपल्याला टोटल ह्या रेसिपीला अर्ध्या कपपेक्षा थोडंसं कमी तूप लागलेलं आहे. तर आता हे बघा, फेस आलेला आहे बेसनला. आपल्याला जास्त बेसन भाजायचं नाहीये. आता त्यातच आपण घालूया 225 ग्राम इतकं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ. त्याला आपण ॲड करूया त्याच्यामध्ये आणि हलक्या मीडियम टू लो फ्लेमवरती त्याला आपण छानपैकी भाजून घेऊयात सोनेरी रंग येईपर्यंत. आणि आपलं पीठ छानपैकी एकदम खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरती सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पिठाला जाळायचं नाही आपल्याला. हे पहा, आता किती छान कलर आलेला आहे पिठाला. आता ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचं नाहीये. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत. आता इथं ॲड करूया आपण 1 टीस्पून इतकं इलायची पावडर, वेलची पूड ॲड करूयात. त्यामध्येच आपण इथं सुंठही वापरू शकता, 1 चमचा सुंठ. आणि इथं मी घेते जायफळ, थोडंसं जायफळ टाकते. ह्याच्याने चव खूपच जास्त वाढते. नक्की ट्राय करून बघा तुम्ही हे लाडू. आता ह्याच्यात थोडंसं आपण जायफळ किसून टाकूयात. पावडर असेल तर पावडर घाला आणि सर्व गोष्टींना मिक्स करून घेऊया पिठाबरोबर. आणि आता ह्या पिठालाही आपण त्या बाकीच्या सर्व ड्रायफ्रूट्सच्या ह्याच्यात मिक्स करून घेऊयात. इथे शक्यतो मोठी परात घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी जिन्नस मिक्स करायला सोपं जातं. आता सर्व गोष्टींना मिक्स करून घेऊयात आपण. ड्रायफ्रूटची पावडर आणि पीठ आपलं सर्व एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊयात. आता मध्ये थोडासा असा गड्डासारखा करून घेऊयात आपण. तो सांगते मी कशासाठी. आता इथं आपण गूळ घेतलेला, आपण हे लाडू गुळाने बनवतोय. तर इथे मी 250 ग्राम गूळ घेतलेला आहे. त्यात 2 ते 3 टेबलस्पून इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजे गूळ लवकर विरघळेल. जास्त पाणी घालू नका, अगदी 2 टेबलस्पून पाणी घाला, म्हणजे गूळ लवकर विरघळतो. आपल्याला इथं गुळाला जास्त शिजवायचं नाहीये, गुळाला फक्त विरघळून घ्यायचं आहे. त्यातच आपण घालूयात 1 चमचाभर तूप.
आणि सर्व गोष्टींना मिक्स करून गूळ वितळेपर्यंत शिजवून घेऊयात. आता हे पहा, गुळाला हलका हलका बाजूनी बुडबुडे यायला लागलेत. तर आता आपल्याला गुळाला छानपैकी शिजू द्यायचे आहे. आता बबल्स आले पूर्ण गुळाला की आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे. गुळ आपला छान वितळला आहे. बस एक उकळी येऊ द्यायची आपल्याला गुळाला. हे पहा, आता गुळाला छान उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि आपल्याला गुळाचा पाकही आता लाडूमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला आता ह्या पाकाबरोबर सर्व पिठाला त्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पटपट मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की जसा जसा पाक गार होत जातो गूळ तसा तसा घट्ट होत जातो. म्हणून आपल्याला सर्व गोष्टींमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पिठामध्ये आपल्याला गुळाचा पाक. आता हे खूप गरम आहे, हाताला सोचवत नाही, खूप गरम आहे, लाडू बांधता येणार नाहीयेत. म्हणून अगदी 5 मिनिटंभर त्याला थंड होऊ देऊयात आणि मग जसं हाताला सोचेल त्याप्रमाणे आपण गूळ गरम असतानाच पाक आपण लाडू बांधायला घेणार आहोत. हे पहा, आता हाताला सोसवतंय. मी आता पटकन लाडू वळायला घेतेय आणि खूप सोप्या पद्धतीने लाडू बनवले जातात. जास्त कष्ट लागत नाही करायला. गरम गरम असताना जर केले तर जसं गार होईल तसं तसं लाडू बांधायला वेळ लागेल. हे पहा, किती सोप्या पद्धतीने लाडू आपले वळले जात आहेत आणि आपले सर्व लाडू बनवून तयार आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींबरोबर. टिल देन बाय बाय.